सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन्सच्या तपासणीकडे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचं चित्र सोलापुरात दिसून आलंय। शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टेम्पोतून ईव्हीएम मशीन्स बाहेर काढण्यात आल्या। त्यानंतर तपासणी सुरू झाली। तपासणीसाठी 7 टीम बनवण्यात आल्या असून प्रत्येक मशीनसाठी विशेष कर्मचारी नेमला आहे। याशिवाय प्रत्येक टीमसाठी विशेष अधिकारी नेमला आहे। यात खराब असलेल्या मशीन्स बाजूला काढण्यात आल्या। दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिकेकडे प्राप्त मतदान यंत्रांची तपासणी करण्यात आली। हुतात्मा स्मृती मंदिराच्या पाठीमागील सभागृहात पहिल्या दिवशीची तपासणी प्रक्रिया पार पडली। ही प्रक्रिया आणखीन 2 दिवस चालणार आहे। मतदान यंत्रांची तांत्रिक स्थिती, कार्यक्षमता आणि सुरक्षिततेची सखोल तपासणी करण्यात आली। महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मतदान यंत्र तपासणी प्रक्रियेवेळी भेट देऊन संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली। राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबवल्यानं निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होणार असून सर्व पक्षांनी याला सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं।